हॅलो नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर त्याचं नाव आहे रमाचे मराठी ब्लॉग. तर तुम्ही माझं टायटल बघून माझे व्हिडिओवरती आले असाल, मला माहिती आहे. तर हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. माझे 3 महिन्यामध्ये 2,500 रुपये, 2,500 सबस्क्राईब हे कंप्लीट झाले. तर एका सबस्क्राईबसाठी रोजचा एक सबस्क्राईब वाढतो. तर एका सबस्क्राईबसाठी माणूस असे तरसतात. तर माझे 3 महिन्यामध्ये 2,500 सबस्क्राईब कसे काय कंप्लीट झाले, तर ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता कसं यूट्यूबवाल्याने एक नवीन नियम काढला. मोनोटाईज व्हायला, हाफ मोनोटाईज व्हायला 500 सबस्क्राईब लागतात, 3,000 वॉच टाईम लागतो, नाहीतर तर मग शॉर्ट व्हिडिओचे 3 मिलियन हा वॉच टाईम लागतो. आणि फुल मोनोटाईज व्हायला 4,000 वॉच टाईम लागतो, 1,000 सबस्क्रायबर लागतात आणि 4,000 वॉच टाईम लागतो. आणि नाहीतर तर मग शॉर्ट व्हिडिओचे 1 कोटी हा वॉच टाईम लागतो. माझं जे चॅनल पहिले होतं त्याला 5,000 सबस्क्राईब होते. मग ते माझं डिलीट झालं. मग त्याच्यामुळं मला असं इंटरेस्ट राहिला नव्हता. म्हटलं जाऊ दे, आता करायचंच नाही. आपले एवढे मोठे सबस्क्राईब गेले 5,000, तर मग एका सबस्क्राईबसाठी कवरं वाट बघत बसायची. मग मी हिंमत हारली होती. मग मला असं वाटलं की आता करायचंच नाही आहे. पण मग काय झालं, म्हटलं जाऊ द्या, एकदा प्रयत्न करून नक्की बघू. एकदा या वेळी जर प्रयत्नानं नाही झालं तर मग नंतर नाही करायचं. तर मग मी प्रयत्न केला. तर माझे 3 महिन्यामध्ये, फक्त आणि फक्त 3 महिन्यामध्ये माझे 2,500 सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर हे बघा, तुम्ही बघू पण शकता. 3,000 नाही, 2,600 माझे सबस्क्रायबर आहेत. बघितलं ना. तर तुम्हाला पण असंच तुमचे सबस्क्राईब जर पटपट वाढवायचे असतील तर जी स्ट्रिक मी केलेली आहे, तुम्ही पण ती स्ट्रिक नक्की करून बघा. तुम्हाला पण असंच येस नक्की मिळेल. त्याचं किंवा आता कुठं आपले एवढे सबस्क्रायबर, पहिले एवढं आपलं 5,500 सबस्क्रायबर होते, आता कधी जुटायचे एवढे सबस्क्रायबर, कधी व्हायचे. रोजचा माझा एकच सबस्क्राईब वाढायचा, रोजचा एकच सबस्क्राईब वाढायचा. मेहनत केल्याशिवाय कष्टाला फळ मिळत नाही. आणि मी पहिले व्हिडिओ चॅनलमध्ये पण खूप मेहनत केलेली होती, पण यूट्यूबवाल्याने असं केलेलं आहे माझ्या संग, तर मी सांगू शकत नाही. तर माझं एवढं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे मी हिंमत हारली होती. नाही, म्हटलं आता करायचंच नाही. पण मग परत रोज टाकायची मी व्हिडिओ. मग एका व्हिडिओनं मला अशी 2-3 रोजचा मला एक सबस्क्राईब वाढायचा, एक सबस्क्राईब वाढायचा. एक सबस्क्राईब वाढायला किती मेहनत करावं लागते माझ्या बहीण भावांना, खूप मेहनत करावं लागते. आणि आपल्या कष्टाला एक ना एक दिवस नक्कीच मिळते. तर मी एक सबस्क्राईबसाठी खूप मेहनत केली. रोज माझा एकच सबस्क्राईब व्हायचा. मग त्याच्यामुळे मी खूप मेहनत करायची. तर मग असाच माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. म्हणजे ते 1.5 मिलियनपर्यंत एक व्हिडिओ गेला माझा. मग 1.5 मिलियनपर्यंत गेला. तर मग त्या व्हिडिओने माझे सबस्क्राईब असे पटपट वाढत गेले. कसं, आपण कोशिश करत राहायची. यश आपल्याला कधी मिळेल हे सांगता येत नाही. आपण फक्त कोशिश करत राहायची, हिंमत कधी हारायची नाही. तर मी कधी हिंमत हारलेली नाही आहे. त्याच्यामुळं मी 3 महिन्यात 2,500 सबस्क्राईब कंप्लीट केले. तुम्हीसुद्धा करू शकता. तर मी कोणती स्ट्रिक केली तर तुम्हाला नक्की सांगते. तर असं मी काय करायची, पहिल्यानं ना असे शॉर्ट व्हिडिओ टाकायची. शॉर्ट व्हिडिओने काय होतात, आपले जे शॉर्ट व्हिडिओ राहतात ना, जास्त करून लॉंग व्हिडिओ बघत नाही आहेत, शॉर्ट व्हिडिओज बघतात. तर शॉर्ट व्हिडिओने काय होतात, जसे शॉर्ट व्हिडिओ आपले बघत जातात तसा आपला जर व्हिडिओ आला, त्यांना जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करतात शॉर्ट व्हिडिओला. आणि लॉंग व्हिडिओला आहे ना, लॉंग व्हिडिओला सबस्क्राईब जास्त मिळत नाही.
तुम्हाला जर तुमचे सबस्क्रायबर जास्तीत जास्त वाढवायचे आणि थोड्या टायमातच तुम्हाला जर तुमचे सबस्क्राईब जास्त वाढवायचे असतील तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकायची सुरुवात करावं लागेल. जेव्हा तुमचे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही जेवढे टाकसाल म्हणजे दिवसातून तुम्ही 4 टाका, 5 टाका किंवा 6 टाका, पण शॉर्ट व्हिडिओ हे सर्वात जास्तीत जास्त टाकायचे. कारण जेव्हा आपण शॉर्ट व्हिडिओ टाकतो तेव्हा शॉर्ट व्हिडिओनं सर्वात जास्त आपले शॉर्ट व्हिडिओनं आपले सबस्क्रायबर वाढतात. माझे सुद्धा शॉर्ट व्हिडिओने सबस्क्राईब वाढलेले येतं. माझा लॉंग व्हिडिओनं एक सुद्धा सबस्क्रायबर वाढलेला नाही. माझे सगळे जेवढे मी 3 महिन्यात 2600 सबस्क्राईब जे कंप्लीट केलेले आहेत ते फक्त आणि फक्त मी शॉर्ट व्हिडिओमुळेच केलेले आहेत. मी रोज काय करायची 2-3, 2-3, 4, 5 असे शॉर्ट व्हिडिओ टाकायचे. मग शॉर्ट व्हिडिओने माझे पटपट सबस्क्राईब वाढत गेले. कधी कधी आपला व्हिडिओ व्हायरल होतो तर त्या व्हायरल व्हिडिओने आपल्याला जास्त सबस्क्रायबर मिळतात. माझा एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओने का नाही मला असं पटपट माझे एका व्हिडिओमुळे माझे पटपट असे सबस्क्रायबर वाढत गेले. फक्त एका व्हिडिओमुळे, शॉर्ट व्हिडिओमुळे, एकाच व्हिडिओमुळे माझा एक व्हिडिओ असा जास्त व्हायरल झाला तर त्या व्हिडिओमुळे मला सर्वात जास्त आणि जास्त सबस्क्रायबर मिळाले. तर मी असं केलं, त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर पटपट वाढत गेले. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्ही पण नक्की प्रयत्न करा आणि कष्टाला यश हे नक्कीच मिळते. तुम्ही पण माझ्यासारखी ट्रिक नक्की वापरून बघा आणि बघा तुम्ही तेव्हा मला म्हणसाल की नाही ताई खरं आहे तुझं, तू सांगितलं तेच खरं आहे. आज तू जे सांगितलं ते आम्ही ट्रिक वापरली तर आमचे पण सबस्क्राईब पटपट लवकर कंप्लीट झाले. तर धन्यवाद व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पण नक्की करून बघा.